कधी विचार केलाय का की आपली बारीकशी चिडचिड मुलांपर्यंत सेकंदात पोहोचते, पण आपण जीव तोडून सांगितलेल्या शहाणपणाच्या गोष्टींकडे मात्र ते ढुंकूनही बघत नाहीत? हो, त्यांचा माज नाही तर त्यांच्या मेंदूची घडणच तशी आहे. तो स्वतःला वाचवण्यासाठी तयार झालाय, तुमची लांबलचक प्रवचनं ऐकत बसायला नाही. तुमच्या मनातल्या तीव्र भावनांमुळे समोरच्या व्यक्तीच्या मेंदूतले मिरर न्यूरॉन्स जागे होतात. हा मेंदूतला तोच भाग आहे जो आपण जे काही बघतो त्याची नकळतपणे नक्कल करायला लावतो. त्यांच्यासाठी आपला राग म्हणजे एखाद्या धोक्याच्या घंटेसारखा असतो. विचार करायची वेळ येण्याआधीच त्यांचा मेंदू स्वतःच्या बचावाला लागलेला असतो. पण तो जो विचारपूर्वक शांत डोक्याने दिलेला सल्ला असतो ना, त्यासाठी लागतो तुमच्या मेंदूचा CEO, तुमचा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स. कारण त्यांच्या मेंदूचा एक भाग वयाच्या 25 पर्यंत असं समजा की अजून घडतच असतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, मुलं तुम्ही काय बोलता यावरून नाही तर तुम्ही कसं वागता हे बघून शिकतात. तुमचा राग जसा त्यांच्यात उतरतो, अगदी तसाच तुमचा शांतपणाही त्यांच्यात उतरतो.